नमस्कार. कोरोना विषयक विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. कोरोना नावाच्या भयंकर महामारीने संपूर्ण जगाला विळख्यात घेतलेलं आहे. या विळख्यातून कसं सुटायचं यासाठी आजचा विषय आहे कोरोनाचा विस्तार कसा थांबणार, कोरोना काळजी आणि उपाय. जगभरामध्ये 210 देशांमध्ये लाखांच्या वर कोरोना बाधित रुग्ण आहेत. मात्र भारतासारख्या घनदाट आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोनाचा विस्तार कसा थांबणार. जगभरामध्ये 210 देशांमध्ये लाखांच्या वर कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मात्र भारतासारख्या घनदाट लोकवस्तीच्या देशामध्ये फक्त 29,000. हा आकडा इतर देशांच्या तुलनेने जरी कमी वाटला तरीही तो धोकादायकच आहे. हा आकडा अजून आपल्याला कसा कमी करता येईल, ह्याचा विस्तार, याचा प्रसार कसा रोखता येईल याविषयी आज आपण व्यवस्थित मार्गदर्शन घेणार आहोत. कारण आपण प्रत्येकाचं एक जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य आहे की जे जे सांगितलेलं आहे त्याचं जर आपण अनुपालन केलं तर आपण स्वतःच ह्याचा विस्तार कमी करू शकतो. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील श्वसन रोग तज्ञ डॉक्टर गणेश धनगर. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर गणेश धनगर हे MD पल्मनरी मेडिसिन आहेत. सध्या सहाय्यक प्राध्यापक श्वसन रोग विभाग, प्रभारी विभाग प्रमुख छाती विकार विभाग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर RN कुपर महानगरपालिका हॉस्पिटल जुहू मुंबई येथे. दर्शक हो, कोरोनाचा विस्तार कसा थांबणार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 022. हा मुंबई बाहेरच्या दर्शकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचा क्रमांक आहे 24900232. या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न मी नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, आपला जो विषय आहे कोरोनाचा विस्तार आपण कसा थांबवायचा ह्याच्याकडे आपण जाणारच आहोत, पण त्यापूर्वी आम्हाला कोरोनाविषयी थोडी माहिती द्या. कोरोना म्हणजे नेमकं काय? कोरोना हा व्हायरसचं नाव आहे. ॲक्च्युली कोरोना हा जो आजार आहे म्हणजे कोविड-19 हा आजार आहे कोरोनापासून होणारा. हा नोव्हेल कोरोना व्हायरस आहे आणि हा SARS-CoV-2 या विषाणूच्या बाधिताने, या विषाणूच्या संसर्गाने हा होणारा आजार आहे. SARS म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम CoV-2. कारण की ह्या आजारामध्ये बाधलेले रुग्ण हे गंभीर स्वरूपामध्ये अतिशय तीव्र श्वसन संबंधित तक्रारी घेतात, म्हणून या आजाराला SARS-2 असं म्हटलेलं आहे. आणि ह्या आजाराचा मुख्य स्रोत हा या आजाराने ग्रासलेला रुग्ण होय. बरं, नेमकं मग हे जे तुम्ही म्हणाल की सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे श्वसन घेण्यामध्ये अतिशय त्रास होणे असाचा अर्थ आपण मराठीत लावू शकतो. याची नेमकी लक्षणे काय असतात? मग खरं म्हणजे हा आजार तसं बघायला तर लक्षणाच्या अनुषंगाने हा आजार सौम्य, गंभीर, अतिगंभीर आणि तीव्र अशा पद्धतीने हा आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो. आता सौम्य पद्धतीमध्ये कसं की पेशंटला जेव्हा या आजाराची बाधा होते त्यावेळेस सर्वप्रथम अबाउट 85% to 90% लोक हे ताप हे प्रेझेंट करतात. दॅट इज अ फीवर. हे पहिलं मॅनिफेस्टेशन आहे. त्याच्यानंतर सुका खोकला, त्याच्यानंतर अंग दुखणे, जसं इतर व्हायरल इन्फेक्शनमध्ये होतं त्या प्रकारे काही काही रुग्णांना त्याच्यामध्ये लूज मोशन ही होऊ शकतं. आता हे जे हा कालावधी आहे हा 4 दिवस असतो आणि मेन म्हणजे सोर थ्रोट होतो. हा कालावधी 4 दिवस निघून गेल्यानंतर योग्य उपचार झाले नाही तर काही रुग्णांमध्ये म्हणजे अबाउट 5 to 10% त्याच्यामध्येही त्या रुग्णांना जर कुठली विशेष कोमॉर्बिडिटी असेल, फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन असेल, CVA असेल किंवा डायबिटीस असेल, किंवा तो रुग्ण फक्त सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम डेव्हलप होतात, म्हणजे त्यांना तीव्र श्वास घ्यायला त्रास होणं, त्याच्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामध्ये कमी होणं आणि ह्या रुग्णाला वेळीच उपचार नाही केला तर दगाही होऊ शकतो किंवा जीवही गमवावा लागू शकतो. म्हणून अशा रुग्णांना ताबडतोब हॉस्पिटल किंवा ICUची गरज लागते. ह्याचं मग तुम्ही म्हणाल की ह्याचं प्रधान लक्षण आहे की ताप येतो त्यांना आणि थोडं घसा दुखणं किंवा श्वास घ्यायला त्रास. याचं नेमकं निदान कसं होतं, म्हणजे काय प्रकार आहे निदान करण्याचं? निदानमध्ये ॲक्च्युली असं असतं की आम्ही त्याला बोलतो सस्पेक्टेड केस आणि केस.
आता सस्पेक्टेड केस म्हणजे काय, आता तसं बघायला गेलं तर ताप खोकला हे तर खूप कॉमन आहे बाहेर याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय प्रत्येक ताप प्रत्येक खोकला म्हणजे कोरोना असं असू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्या रुग्णांची पर्टिक्युलर हिस्ट्री असते. म्हणजे हा जो व्हायरस आहे किंवा हा जो रुग्ण आहे, ह्या रुग्णाने तो व्हायरस कुठून कॅच केलाय. अच्छा सर, आपल्याला एक स्लाइड मध्ये आता दिसतंय कोरोना व्हायरस आहे, थोडंसं त्याच्याबद्दल मला पुन्हा माहिती देऊ शकाल का? आपण आता स्लाइड बघितली ती. आता आपण एक स्लाइड बघूया. त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसचं हे फंडामेंटल डायग्राम आहे. अच्छा. हा ऍक्च्युली RNA व्हायरस आहे. त्याला बाहेरून स्पाइक्स दिसत आहे, त्याच्यानंतर आतमध्ये RNA चे इन्व्हॉल्व आहे, त्याच्यानंतर विविध रचना आहे त्याची. तर बाहेरचे जे स्पाइक आहेत त्या स्पाइकच्या अनुषंगाने हा त्या रिसेप्टरला जाऊन अटॅच होतो, ज्याचे रिसेप्टर आपल्या नाकाच्या किंवा डोळ्याच्या म्युकस मेम्ब्रेन, ओरल कॅव्हिटीच्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये किंवा ओरोफॅरिंग्स किंवा लॅरिंगोफॅरिंग्स इथे जाऊन ते अटॅच होतात. नंतर हा व्हायरस शरीरामध्ये म्हणजे त्या पेशीमध्ये जाऊन त्याचं प्रजनन चालू करतो, त्याच्या विरियॉन्स म्हणजे छोटे छोटे व्हायरल बॉडी तयार करतो. आणि मग ते व्हायरल बॉडी एकदा झाले की ते रिलीज होऊन खाली जातात. वेळीच उपचार नाही झाला तर ते लंग्समध्ये जाऊन अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम सारखे लक्षणं तयार करतात. आणि पुन्हा तुम्ही बोलत होता निदानाविषयी. निदानाविषयी तर त्याच्यामध्ये जसं सांगितलं की सस्पेक्टेड केस म्हणजे काय बोलणार तुम्ही, ते समजा एखादा रुग्ण आहे, एखादा कोणी व्यक्ती जेव्हा हे असे लक्षणं घेऊन येतात, ताप सर्दी खोकला किंवा घसा खवखवणं किंवा लूज मोशन, पण हा रुग्ण जर COVID-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात असला तर आपण ह्या रुग्णाच्या बद्दल आपण तो सस्पेक्ट करू शकतो की यस दिस कॅन बी ए कोविड और दिस कॅन बी ए कोरोना. प्रत्येक ताप थंडी खोकला पेशंट म्हणजे कोरोना नव्हे, त्याचा त्या पेशंटशी कॉन्टॅक्ट असायला पाहिजे. किंवा हेल्थ वर्कर लाईक डॉक्टर्स नर्स त्याच्यानंतर वॉर्ड बॉय की जे त्या पर्टिक्युलर COVID-19 आजारा संदर्भात रुग्णांच्या सेवेमध्ये आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे, अशा लोकांमध्ये त्यांनी जर व्यवस्थित PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट यूज नसेल किंवा निघाले असतील, अशा लोकांमध्ये आपण असे जर काही लक्षणं दिसले तर ह्या लोकांना आपण सस्पेक्ट म्हणून करू शकतो. बरं, एकदा सस्पेक्ट झालं मग त्याच्यानंतर अशा रुग्णांचे आम्ही थ्रोट स्वॅब घेतो. आणि तो थ्रोट स्वॅब जेव्हा RT-PCR माध्यमातून म्हणजे टेस्टनी जेव्हा पॉझिटिव्ह येतो तेव्हा आपण त्याला रुग्ण म्हणून लेबल करतो. म्हणजे अगदी कोणीही सर्दी ताप खोकल्याचा पेशंट हा COVID-19 नसतो, हे अतिशय दिलासाजनक आहे. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे कार्यक्रमातला. भरत शिंदे प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार भरत, बोला. हॅलो बोला. हो नमस्कार, बोला. हॅलो, आम्हाला ऐकू येत आहे, बोला. नमस्कार. मला वाटतं नाही, काही कारणांमुळे आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही. तुम्ही आता सांगितलं की थ्रोट स्वॅब घेऊन आपण त्याचं निदान होऊ शकतो, पण त्याच्यासाठी आधी सस्पेक्ट म्हणजे आपल्याला शंका येणं फार महत्वाचं आहे. आणि हे सुद्धा अतिशय चांगलं आहे की आपल्याला शंका आली तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच आपण हे करू शकतो. नाही तर उगाच प्रत्येक जण जाऊन जर टेस्ट करायला लागला तर त्या टेस्ट किट्स पण आपल्याकडे अवेलेबल एवढ्या होणार नाहीत आणि उगाच त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकेल. जेव्हा आपण म्हणतोय की याचं निदान कसं होत आहे, तुम्ही जो विषाणू आहे त्याचं तुम्ही आम्हाला चित्र दाखवलं, ह्याचा प्रसार नेमका कसा होतो याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. आता प्रसार बोलल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे रुग्ण, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की रुग्ण असणं गरजेचं आहे. आता ठीक आहे, रुग्ण असलं तरी त्या रुग्णाचे सिक्रिशन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल तो रुग्ण जेव्हा कफ करत असेल तर त्याच्या कफमधून निघणारे ड्रॉपलेट्स, ते ड्रॉपलेट्स एक तर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आले तर, आणि दुसरी गोष्ट हे ड्रॉपलेट्स जे असतात हे वेगवेगळ्या माध्यमात जाऊन चिकटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल रुमालावरती चिकटतात किंवा एखाद्या सरफेसवरती पडतात किंवा इतर कुठेही पडतात. आणि मग ह्या सरफेसची जेव्हा आपला ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट होतो, हाताने म्हणा ते कॉन्टॅक्ट होतो, मग तोच हात आपण परत डोळे चोळायला म्हणा किंवा नाकात म्हणजे काही पण खा झाली वगैरे किंवा असं काही याच्यातून माध्यमातून जर आपण केलं तर आपण त्या व्हायरसला पोर्ट ऑफ एंट्री देतो. म्हणून जे आता सध्या जे चाललेलं आहे म्हणजे आता जे आपल्याला निरनिराळ्या गाईडलाईन्समध्ये सांगताय की तुम्ही हात स्वच्छ धुवा, याचं कारण असं आहे ना की जरी समजा व्हायरस इथे जरी असला कुठेही असला पण त्या व्हायरसला तो हवेनी पसरणारा नाहीये. त्या व्हायरसला पोर्ट ऑफ एंट्री हे देणारं साध्य काय असतं तर आपला हात. आपण कंटॅमिनेट करून इथे लाव इकडे लाव आणि याच्यामुळे तो व्हायरस इझिली म्हणजे तो त्याला जागा मिळते किंवा त्याला रिसेप्टर अवेलेबल होतात
आणि मग तो त्या माध्यमातून तो बॉडीत जातो. अच्छा. ह्या स्लाइडकडे पण आपण येणारच आहोत. अगदी तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की आपण त्या व्हायरसला एंट्री देतो, त्यामुळे आपल्या स्वतःच्या हायजीन हॅबिट्स म्हणजे स्वच्छता कशी राखायची याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोनाचा विस्तार कसा थांबणार, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश धनगर. सर, तुम्ही आता एक फार महत्त्वाचा पॉईंट सांगितला की जरी तो आपल्या आजूबाजूला असेल ड्रॉपलेट्समधनं, तरी जो पण आपल्या हाताने आपण आपल्या चेहऱ्याकडे म्हणजे डोळ्याकडे, नाकाकडे किंवा तोंडाकडे तो हात नेत नाही तोपर्यंत त्याला एंट्री मिळणार नाही. त्यामुळे आपले हात स्वच्छ धुणं हे फारच महत्त्वाचं आहे. थोडं अजून त्याविषयी सांगाल का? आता हात स्वच्छ धुणं बोलल्यानंतर आजकाल बघितलं गेलं की बाजारामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटायझरची विक्री भयंकर चालली. सॅनिटायझरचा शॉर्टेज पण आठवते. पण मला काही सांगू इच्छितो इथे की सॅनिटायझर जे आहे ती एक छोट्या बॉटलीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. समजा आपण कुठे प्रवास करतो, आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर प्रवास पण संपलेला आहे, त्याच्यामुळे प्रवासाचा प्रश्नच येत नाहीये. तर अशा वेळेस ना घरगुती साबण म्हणजे तो कुठलाही असू शकतो, फॉर एक्झाम्पल डेटॉल किंवा लायबॉय, कोणता पण साबण. तर असा साबण, फक्त फॅन्सी साबण नव्हे, नाहीतर तुम्ही तो बोलाल की डव साबण, पॉम्युलिव्ह, हा नाही, सामान्यांना परवडणारा साबण. तर अशा साबणाने जसे मी आता स्लाइड मध्ये दाखवलं या पद्धतीने कमीत कमी 40 सेकंद हात आपला धुवा. बरं, 40 सेकंद. ओके. एवढं जरी केलं ना, that is more than enough and it is equivalent to 20 seconds of alcohol based sanitizer wash of the hands. बरं, म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण साबण, कुठचाही साबण जरी असेल तरी तो 40 सेकंद त्याने सतत घर्षण केलं पाहिजे आपल्या हातांचं. त्याच्या काही स्टेप्स आहे. फॉर एक्झाम्पल असं करा, असं करा, असं करा, त्याच्यानंतर असं करा, त्याच्यानंतर असं करा, हे असं अशा पद्धतीने, त्याच्यानंतर असं 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 असं, म्हणजे चारही बाजूने आपले हात, आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला 40 सेकंद सहज लागतात. ह्या 40 सेकंदापर्यंत तुम्ही एवढं करत राहिला तरी इट इज मोर दॅन इनफ. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की आपल्या आजूबाजूला कोणी शिंकत असेल तर कधी कधी काय होतं की ते शिंकण्याच्या जे शिंक तुषार असतात, ज्याला आम्ही ड्रॉपलेट्स बोलतो, त्या ड्रॉपलेटच्या माध्यमातून पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ शकतो. म्हणून आपल्याला जे वेळोवेळी सरकार किंवा प्रशासन सांगतंय की मास्क वापरा, त्याचं कारण हेच आहे की तुम्ही मास्क वापरल्यामुळे जर समजा यदा कदाचित तुमच्या सानिध्यात एखादा पेशंट आला तर त्याच्यापासून तो होणार नाही. आणि कमीत कमी 1 मीटरचं डिस्टन्स ठेवा, सोशल डिस्टन्सिंग 1 मीटर. आता 1 मीटर हे डिस्टन्स का, तर हा व्हायरस मुळात म्हणजे RNA व्हायरस आहे, हा थोडा जड आहे, म्हणजे वजनारी हे, तर हा हवेत पसरणारा नाहीये. शिंकल्यानंतर तो खाली जातो, काही काळ हवेत राहतो, पण तो हवेतून पसरणारा नाहीये. पण या 1 मीटरच्या अंतरापेक्षा आपण जर जास्त दूर राहिला तर तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. ह्या कारणासाठी आपल्याला ते, जसं आता हे स्लाइड मध्ये दाखवलंय त्या अनुषंगाने, की आपण 1 मीटरपेक्षा जास्त अंतरावरती समोरच्या व्यक्तीने मास्क घातल्यानंतर भले तो कोरोना जरी असला तरी घाबरण्याचं काही कारण नाही, पण एक त्या सेफ डिस्टन्स वरती आपण. आणि हे सभ्यतेचं पण लक्षण आहे ना की आपण साधारण खोकताना, शिंकताना तोंडावर हात धरणं किंवा रुमाल धरणं हे ऍक्च्युअली बेसिक सभ्यतेचं सुद्धा लक्षण आहे. त्यामुळे आणि आता तर ह्याची खूपच गरज आहे. आपण जेव्हा पुन्हा कोविड-19 कडे वळतोय, तुम्ही सांगितलं की कोविड-19ची लक्षणं काय आहेत, त्याचं निदान कसं होतं, त्याचा प्रसार कसा होतो, ह्याच्या आम्ही वाचलं की स्टेजेस असतात. तर नेमक्या स्टेजेस म्हणजे काय असतं? स्टेजेस म्हणजे आता बोललं जातं की भारत अजून स्टेज 2 मध्ये, आता स्टेजेस 1, स्टेजेस 2, स्टेजेस 3 असं आहे. तर ॲक्च्युली स्टेज 1 मध्ये काय असतं की असं बघितलं गेलेलं आहे की या आजाराने बाधित जे रुग्ण आहे तर त्यांच्यामध्ये 95 to 100% हिस्ट्री आहे की एकतर ते चायनामधून आलेले आहेत किंवा इतर देशातून आलेले आहे की ज्या देशांचं ट्रान्सफर हे चायनामधून झालेलं आहे किंवा इतर फॉरेन कंट्री, फॉर एक्झाम्पल इटाली, अमेरिका, स्पेन वगैरे. तर त्याच्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट किंवा सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे जो विषाणू आहे तो ट्रेस करता येतो. दॅट इज कॉल्ड फेज 1, म्हणजे डायरेक्ट त्यांनी इम्प्लांट केलेला आहे. आता फेज 2 मध्ये काय होतं की अशी व्यक्ती म्हणजे जे समजा कुठून फॉरेन मधून आले, जे आजाराने बाधित आहे, आणि हे व्यक्ती जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये मिसळतात किंवा सोशल इव्हेंटमध्ये, पार्टीमध्ये, गरजे ठिकाणी जातात, पर्टिक्युलरली पार्टी वेटिंगमध्ये, तर अशा लोकांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे जो होतो तो फेज 2. म्हणजे आपल्याला कुठेतरी सोर्स ऑफ इन्फेक्शन, दॅट इज अ व्हायरस, विषाणू, याचा सुगावा लागणं म्हणजे फेज 2. आणि फेज 3 मध्ये काय होणार, ते कम्युनिटीमध्ये कोणाला पण होणार. मग तुम्ही तिथं सोर्स ऑफ इन्फेक्शनची माहिती
आपल्याला लागणं अशक्य होणार. आणि हे कधी होणार? जेव्हा जास्त प्रमाणात कम्युनिटीमध्ये केसेस मिळणार आणि प्रत्येक हिस्ट्रीमध्ये आपल्याला कळणार नाही की नेमकी काय कुठून याच्याकडे आलेला आपण virus. बोलूया. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, बदलापूरवरून प्रश्न विचारतायत संदीप क्षीरसागर. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार, बोला. प्रश्न विचारत होता डॉक्टर. हो हो हो, विचारा, आम्हाला ऐकू येते. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, बोला, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा होता की असं काही वाचनामध्ये आणि न्यूज मध्ये दाखवण्यात आलं होतं की कोरोना व्हायरस जेव्हा शरीरामध्ये जातो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात व्हायरसमध्ये, बरोबर की नाही? आणि तो वेगवेगळ्या रूपामध्ये शरीरामध्ये म्हणजे त्याची वेगवेगळी रूप तो बदलतो, बरोबर की नाही? मग त्याच्यावरती काही काम झालंय का असं? आणि ते कोरोना म्हणजे समजा जो आजार येऊन पेशंट बरा होऊन घरी पण जातो, तर कोरोना कॅरियर म्हणून काही आता समोर आलेले आहे की म्हणजे बरे होऊन परत घरी पण गेलेले आहेत, त्यांच्यापासूनही धोका आहे की ते परत कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतात आणि ते अनेक लोकांना कोरोना देऊ शकतात. या संदर्भातला मला प्रश्न डॉक्टरांना विचारायचा होता. ठीक आहे, ठीक आहे सर. 2 प्रश्न आहेत त्यांचे, काय सांगाल त्यांना? पहिला प्रश्न म्हणजे की हा अनेक रूपामध्ये हे होतो. ऍक्च्युली कसं आहे की कोरोना हा व्हायरस जो आहे ना, हा एकदा शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं प्रजनन होतं, त्याचे मल्टिप्लिकेशन सेल्समध्ये होतं. त्याच्यानंतर तो मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर परत रिलीज होतो आणि दुसऱ्या ऑर्गनला इन्फेक्ट करतो. तो ज्या ज्या ऑर्गनला इन्फेक्ट करेल तसं तो मॅनिफेस्टेशन देणार. आता फॉर एक्झाम्पल नॅझल कॅव्हिटीमध्ये असेल, म्हणजे नाकामध्ये असेल किंवा घशामध्ये असेल, तर तेव्हा पेशंटला म्हणजे खवखवणार, त्याला असं गिळताना त्रास होणार. त्याच्यानंतर तो जेव्हा रक्तामध्ये सुरुवातीला उतरतो तर त्याच्यानंतर त्याला फिवर होणार, सायटोकाइन्स रिलीज झाल्यामुळे, शरीरातले प्रतिजैविक त्याच्यामुळे. आणि नंतर मग तो त्याच्यातून निघून जेव्हा लंग्समध्ये जातो तर लंग्समध्ये रिसेप्टरला झाल्यानंतर मग त्याला श्वासोश्वास घ्यायला त्रास होणार. तर हे अशा अनुषंगाने तो वेगवेगळ्या रूपामध्ये, फक्त रूप नाही म्हणते ना, त्याचे लक्षण येते. बरोबर. तो जिथे जिथे जाणार, ज्या ज्या ऑर्गनला तो इन्फेक्ट करणार, त्या त्या अनुषंगाने तो हे करणार. आता तो रूप म्हणण्यापेक्षा तो म्युटाजेनिक आहे. म्हणजे त्याचं आता समजा ओरिजिनल व्हायरस एक इन्फेक्ट झाला तर त्याच्यापासून होणारे जे प्रजनन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस थोडे थोडे होत असतात. आणि चेंजेस ड्रास्टिक असल्यामुळे त्याच्यावरती वॅक्सिन शोधायला जरा डिफिकल्टीज येते. हा प्रॉब्लेम आहे. अच्छा, म्हणजे रूप बदलत नाहीये, तो फक्त त्याचं रेप्लिकेशन होतं आणि ज्या ज्या अवयवामध्ये जातो तिकडे त्या त्या अवयवानुसार लक्षणं किंवा सिस्टीमनुसार लक्षणं निर्माण करतो. त्याचा दुसरा फार महत्वाचा प्रश्न होता की पूर्ण बरे होऊन आलेले जे रुग्ण आहेत त्यांना आपण कोरोना कॅरियर म्हणायचं की नाही, हा माझा पण एक प्रश्न आहे. म्हणजे म्हणायला पाहिजे आणि त्याने होतं का ट्रान्समिशन? ऍक्च्युली कसं आहे की पूर्ण बरे झालेले, म्हणजे आपण पूर्ण बरे झालेले कोणाला बोलणार? तर पेशंट ऍडमिट झाला, 14 दिवस राहिला, तो बरा झाला, म्हणजे त्याचे सगळे सिम्पटम्स गेले, म्हणजे त्याला लक्षणं गेले, ताप येत नाही, त्याच्यानंतर त्याची हेल्थ चांगली, प्रकृती चांगली आहे आणि त्याचे दोन्ही सॅम्पल म्हणजे थ्रोट सॅम्पल 24 तासाच्या आपाट घेतल्यानंतर निगेटिव्ह आहेत. अशांना आपण पूर्ण बरे घोषित करतो आणि नंतर आपण त्यांना घरी डिस्चार्ज देतो. तर असे पेशंट असं बघितलं गेलेलं आहे, काही स्टडीमध्ये असं सांगितलेलं आहे की असे पेशंट कमीत कमी इन्फेक्शन झाल्यापासून 37 दिवसपर्यंत व्हायरस शेड करू शकता. अच्छा, करतातच असं नाही, करू शकता, पण ते आपल्याला डिटेक्ट होत नाही. पण आपण त्यांच्यापासून प्रिकॉशन म्हणजे या लोकांनीच प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. जरी ते पूर्ण बरे झाले तरी त्यांना परत रिइन्फेक्शन पण होऊ शकतं. हा पण एक मुद्दा आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्यापासून जर इन्फेक्शन होणार नाही हे तर आहे, मान्य आहे, किंवा त्यांच्यापासून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहे, पण त्यांना परत इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते बरे झाले म्हणजे त्यांना आता सूट मिळाली, आता ते लॉकडाऊन त्यांच्यासाठी नाही, फिरायला जाऊ शकतात, असं नव्हे. नाही. आणि मला वाटतं ते सुद्धा रुग्ण स्वतः जवाबदारीने हे काळजी घेतच असणार, कारण त्यांना त्यांच्या डॉक्टर्सनी वगैरे हे सल्ला नक्कीच दिलेला असणार. त्यांना घरी 14 दिवस थोडं विलगीकरण याच्यात राहावं लागतं, जेणेकरून थोडी पण रिस्क नको आपल्याला. मॅक्सिमम ते म्हणजे अबाउट 28 ते 30 दिवस म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम इन्फेक्शन ते शेड करू शकतात व्हायरस. आणि मला वाटतं सगळीच लोक जे शासनाने सांगितलेलं आहे ते अगदी तंतोतंत पाळताना दिसत आहेत, कारण प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची पण भीती असतेच ना. त्यामुळे व्यवस्थित सगळे मार्गदर्शन स्वीकार करतात सुद्धा आहेत. आणि खरं आश्चर्यजनक गोष्ट आहे ही. आपल्याला एक फोन आलेला आहे, पनवेलवरून किशोर जाधव प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार किशोरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. टीव्हीवर चालले ना प्रोग्राम, त्यांच्याशी बोल. हा, नमस्कार. हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की
सध्या जे मीडियावर बातमी पसरवली जाते की मधुमेह आणि उच्च रक्तदाब ह्या लोकांना जर हे झालं, कोरोना झाला तर त्यांना 100% धोका निर्माण होतो काय? बर जर होत असलं तर त्यांना काही प्रिकॉशन किंवा काही रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी काही औषधी आहेत काय? छान. आणि अनेकांचा हा प्रश्न आहे की म्हणजे नक्कीच अफवा कोणीही पसरवत नाहीयेत, फक्त त्यांना धोका जास्त आहे असंच डॉक्टर म्हणतायत ना, मला वाटतं. होय होय. बरोबर. सर काय सांगाल त्यांचं? ऍक्च्युली मधुमेह आणि हायपरटेन्शन असं बघितलं गेलेलं आहे की हायपरटेन्शन हा माणसाला साधारणपणे वयाच्या 50 ते 60 किंवा 40, आजकाल तर लवकरच होतो, म्हणजे अबाउट 40 ते 60 या वयोगटात होतो. आणि त्याच्यानंतर मधुमेह पण आणि हायपरटेन्शन दोन्ही एकत्र असतात. तर अशा लोकांमध्ये इम्युनिटी थोडीशी वीक असते आणि इम्युनिटी वीक असल्या कारणाने हे लोक ससेप्टिबल असतात, म्हणजे यांना इमिजिएट व्हायरस इन्फेक्शन होऊन त्यांची रोगप्रतिकार शक्ती तेवढी स्ट्रॉंग नसल्या कारणामुळे त्यांना तीव्र स्वरूपाचा आजार होऊ शकतो. आता अशा गोष्टीपासून वाचण्यासाठी मी तर एवढंच बोलेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. तर आपण या गोष्टीमध्ये काटेकोर पद्धतीने जे सरकारने किंवा शासनाने जे नियम सांगितलेत, फॉर एक्झाम्पल सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला पाहिजे आणि एकदम स्ट्रिक्टली अशा लोकांनी लॉकडाऊन पाळायला पाहिजे. त्याच्यानंतर पर्सनल हायजीन ठेवायला पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी तर टाळलंच पाहिजे. मी तर हेच बोले, टाळलंच पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जायलाच नाही पाहिजे. आता राहिली गोष्ट इम्युनिटी. आता आपल्याला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आयुषवरती पण काही सरकारने आपल्याला निर्देशनं दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय की सध्या जनतेमध्ये किंवा ओव्हरऑल पब्लिकमध्ये कोरोनाबद्दलचा भयच खूप वाढलेला आहे आणि भयामुळे एक प्रकारचा एक ट्रेस येतं बॉडीवरती. त्या ट्रेसमुळे इम्युनिटी आपली सप्रेस होते, डाऊन होते आणि त्याच्यामुळे आपण हायली ससेप्टेबल होतो, म्हणजे आपण लवकर इन्फेक्शन बाधू शकतो किंवा आपल्यामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर भीतीच्यामुळे या गोष्टीवरती आपण मात करायला थोडं कमी पडू शकतो. म्हणून सर्वोत्तम उपाय म्हणजे काय की आता हा लॉकडाऊनचा पिरियड आहे, तर शक्यतो कोरोनाच्या बातम्या बघू नका जास्त. तुम्हाला एवढा चांगला वेळ दिलेला आहे, चांगले ग्रंथ वाचा, धार्मिक ग्रंथ वाचा, फॅमिली बरोबर वेळ घाला आणि पौष्टिक आहार घ्या, सौम्य स्वरूपाचा व्यायाम जसं डॉक्टरांनी तुम्हाला ऍडवाइस केलं तसं, गोळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी घ्या, ब्लड प्रेशर वेळच्या वेळी चेकअप करा. कारण कसं होतं की कधी कधी ना पेशंट हा ब्लड प्रेशरच्या कॉम्प्लिकेशननी मरतो दॅन द कोरोना. पण कोरोना असं इन्सिडेंटल फाइंडिंग होते, मग लगेच त्याच्याबद्दल वेगळी प्रकारची अफवा पसरली जाते. त्याच्यामुळे इम्युनिटी बुस्टअप करण्यासाठी जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं त्या पद्धतीने दुधामध्ये थोडी हळद मिळून घ्या, त्याच्यानंतर स्टीम थेरपी म्हणजे दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा गरम पाण्याची वाफ घेणं, त्याच्यानंतर गरम पाण्याने गुणगुणा गरम पाण्याने गार्गलिंग्स करणं वगैरे हे खूप उपयुक्त आहे. याच्याने बऱ्यापैकी आपण या आजाराला लांब ठेवू शकतो आणि काही औषधं फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन सी वगैरे घेऊ शकतो आपण आणि सायमल्टेनियसली आपलं आरोग्य आपण शांततेत त्याच्यानं नामस्मरण म्हणा किंवा प्राणायाम वगैरे असे काही करून आपण स्वतःला ह्या बातम्यांपासून दूर ठेवू शकतो. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ब्रेकिंग न्यूज वगैरे अशा सगळ्यांना ब्रेक करून पूर्ण विराम देऊन आपण आपल्या आयुष्यातलं जे अननेसेसरी स्ट्रेस आहे किंवा जो अननेसेसरी मानसिक ताण आहे तो जरी आपण कमी केला आणि सरांनी जसं अतिशय उत्तम आता मार्गदर्शन केलं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, तुम्हाला मला सरांशी बोलताना खूप वाटतं की सर खूप पॉझिटिव्ह थिंक करतात, खूप सकारात्मक विचारसरणी जी आहे ती जर आपण स्वीकारली तर निश्चितच डायबिटीस असो, मधुमेह असो किंवा हाय ब्लड प्रेशर असो, ह्या रुग्णांनी सुद्धा बाकीची इतर काळजी घेऊन त्यांना विशेष धोका असू शकतो, पण नक्कीच पूर्णतः 100% धोका आहे असं मला पण काही वाटत नाही. दर्शको, असेच तुमचे प्रश्न आम्हाला येत राहू द्या. सरांनी आता स्टीम थेरपीचा उल्लेख केला, त्याविषयी पण आपण सरांकडून विस्ताराने मार्गदर्शन घेऊ. मात्र आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोनाचा विस्तार कसा थांबणार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्वसन रोगतज्ञ डॉक्टर गणेश धनकर. सर, तुम्ही आता अनेक प्रकारचे इम्युन रेझिंग सिस्टीम्स म्हणजे औषधं वगैरे सांगितली, त्याच्यात तुम्ही स्टीम थेरपी म्हणजे मला वाटतं वाफ घेणं हे सांगितलं. तर नेमकं वाफ कशी घ्यायची? कारण आता आपल्याला एक फार महत्वाची मगाशी मागच्या या आठवड्यात बातमी मिळाली की काही फार मोठी माणसं काहीतरी वेगळ्या गोष्टी नाकात घालून किंवा म्हणजे डिटर्जंट सारख्या गोष्टी श्वसनामध्ये घालण्याचे वगैरे प्रकार होते. तर तसं नाहीये ना हे काही? सर नाही, ऍक्च्युली स्टीम थेरपी म्हणजे अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचं म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे.
अच्छा. आता गरम पाण्याची वाफ घेण्यामध्ये गरम करायचं साधन काही असू शकतं, म्हणजे स्टीमर असू शकतं किंवा आपण साधं गॅसवर गरम पाणी करून नंतर टॉवेलने असं स्वतःला रॅप करून घेऊ शकतो. फक्त स्टीम थेरपी घेताना काही महत्वाची काळजी घ्यावी लागेल. सर्वप्रथम की ती जी वाफ असते ती वाफ सडनली अशी डोळ्यावर आल्यानंतर कधी कधी डोळ्याला इजा होऊ शकतं, चेहऱ्याला इजा होऊ शकतो, आपल्या नाकाला सौम्य स्वरूपाचं बर्न्स होऊ शकतो. ओके. तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या. असं काय वाटायला लागलं की थोडंसं काढायचं आणि थोडंसं बाजूला म्हणजे टॉवेल काढून थोडंसं आजूबाजूला हे करायचं. तर ही स्टीम थेरपी कमीत कमी 5 ते 10 मिनिटं दररोज, कमीत कमी ज्यांना काही लक्षणं नसतील किंवा असतील तरी सुद्धा एक 3-4 वेळा दिवसातून 24 तासातून घेतलेली कधीही बरी, शक्यतो झोपेच्या अगोदर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की आपण पाणी गरम प्यायला पाहिजे. थंड पाणी टाळा, थंड आईस्क्रीम टाळा, शक्यतो थंड सर्व टाळल्यानंतर गरम पाणी आणि गरम पाण्याचं गुणगुणा, म्हणजे ज्याला आपण गुळणी बोलतो, अशी गुळणी. आता आमच्यामध्ये बोललं जातं की एक ज्याला आपण थ्रोट सॅनिटायझेशन बोलतो. म्हणजे थ्रोट सॅनिटायझेशन म्हणजे कसं की आपण बाहेरून आलो, आपण आंघोळ वगैरे करून स्वतःला स्वच्छ करतो, तसं बाहेरून आल्यानंतर आपल्या घशालाही आपण स्वच्छ करायला पाहिजे. बरं. ते स्वच्छ कसं करावं, तर गरम पाणी जे आपल्याला सोसवेल एवढं गरम पाणी घेऊन कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटं आपण जसं गुळणी करतो, गुणगुणा बोलतो त्याला, तर गुणगुणा करा. त्याच्यात काही टाकू नका, ना मीठ टाकायचं ना कुठलं केमिकल टाकायचं, काय नाही. साधं एवढं जरी केलं तरी खूप आहे आणि याच्याने बऱ्यापैकी रिलीफ पण मिळतो, घशाला आराम मिळतो. थोडं तुमचा घसा खवखवत असेल तर त्याच्यामध्ये थोडं पोटॅशियम परमॅंगनेट टाकून ते गुणगुणा पाण्याचं आपण गुळणी करू शकतो आणि दिवसातून 5-6 वेळा केले तर खूप चांगल्या पद्धतीने याचा रिलीफ मिळतो आणि बऱ्यापैकी हे आपल्याला या कोरोनापासून प्रोटेक्शन देऊ इच्छितो. बरं. ओके. आपल्याला एक प्रश्न आहे, आपण तो प्रश्न घेऊया. अंधेरी मुंबईवरून प्रश्न विचारतायत निशिकांत गुप्ते. नमस्कार. नमस्कार. हा, मी निशिकांत गुप्ते अंधेरीहून बोलतोय. नमस्कार. आता प्रश्न असा आहे की हा करोना कम्प्लीट जाणार आहे की नाही इंडियातून किंवा जगातून, ते मला शंका आहे की आपली फक्त इम्युनिटीच त्याला घालवेल काय, आणि शेवटी कोरोनाचे पेशंट काही राहतीलच ना, हाच माझा प्रश्न आहे. हो, सगळ्यांनाच असं वाटतंय ना की हा कधी अगदी ही बला टळणार आहे. लिटरली अतिथी तुम कब जाओगे असंच झालेलं आहे सगळ्यांना. अगदी तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे, कारण की सध्या सगळं जग या तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आतुरलेलं आहे. कारण की लॉकडाऊनचा पिरियड तसा मोठा होत गेला तसा लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका वाढत चाललेला आहे. तर ऍक्च्युली हा जो आजार आहे, हा आजार हा संसर्गजन्य असल्या कारणाने हा आजाराचा आपल्याला वेग कमी करायचा आहे. आपल्याला आपली हेल्थ सिस्टीम अशा स्टेजमध्ये आणायची आहे की जरी असं काही याच्यापासून सिरियसनेस झालं तर ते मॅनेज करता यावं. त्याचा एक पीक आहे, त्या पीक लेवलच्या खाली तर हळूहळू हा आजार कमी कमी होत जाणार, पण हा पूर्णपणे जाईल का नाही हे सांगू शकणार नाही. जेव्हा शेवटचा पेशंट डिटेक्ट होईल, पण ह्या सगळ्या गोष्टींना भयंकर वेळ लागणार आहे, खूपच वेळ लागणार आहे. पण याचा नक्कीच याचा जो तीव्रता आहे या आजाराची, जसं आपल्याला वेळोवेळी सल्ले दिले प्रशासनाने की मास्कचा वापर करा, हँड सॅनिटायझेशन करा, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवा, हे जर आपण काटेकोर पद्धतीने पाळलं तर नक्की हा आजार पूर्णपणे आपल्या म्हणजे याच्यातून जाऊ शकतो. याच्याबद्दल काही हे नाही, पण हे पाळणं गरजेचं. पुढच्या 2-3 वर्षात आपण आटोक्यात तरी आणू नक्कीच शकतो, हा विश्वास आहे. सर, जेव्हा आपण म्हणतोय की ह्याच्यावरील औषधोपचार, तुम्ही इम्युनिटी सिस्टीम वाढवण्याची औषधं काही सांगितलीत किंवा घरगुती उपाय सांगितले, फार महत्वाचा उपाय सांगला की गरम पाण्याच्या गुळण्या करणं, 10 ते 15 सेकंद गरम पाण्याच्या गुळण्या करणं, हे पण फार महत्वाचं आहे. हळदीचा वापर सरांनी सांगितला, तसंच सरांनी सांगितलं की आयुष मिनिस्ट्रीच्या काही गाईडलाईन्स आहेत, नक्कीच त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा. तसंच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, आता हा शब्द सगळ्यांना माहिती झालेला आहे, पूर्वी फारच कमी रुग्णांमध्ये हे वापरलं जायचं, याच्या वापराबद्दल आम्हाला माहिती द्या सर. ऍक्च्युली हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा वापर हा ICMRने मान्यता दिलेली आहे, पण हे फक्त हेल्थकेअर वर्करमध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्थकेअर वर्कर म्हणजे कोण, तर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, की जे लोक या रुग्ण सानिध्यामध्ये काम करतात, या रुग्णांची सेवा करतात, या रुग्णांच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व आहे, अशाच लोकांनी याचं प्रोफायलॅक्सिस म्हणून घेऊ शकतात. आणि याच्यावरती पण अजूनही खूप वास्ट पद्धतीने अभ्यास चालू आहे, कारण की नंबर ऑफ केसेस, त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण वगैरे ह्या गोष्टी करायला बराच टाइम आहे, कारण की हे खूप कमी पिरियडमध्ये चाललंय. पण ICMRने मान्यता दिल्यानुसार फक्त डॉक्टर्स, नर्स आणि स्टाफ मेंबर हेच याचा वापर करू शकतो आणि आम्ही सर्वजण याचा एक प्रोफायलॅक्सिस म्हणून यूज करतोय. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे
प्रभावी ठरलेलं आहे ICMR नुसार. मग तुम्ही आता एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की हेल्थ केअर वर्कर्स म्हणजे जे रुग्णाची सेवा करण्यात डायरेक्ट रुग्णाची सेवा करतायत, पण मग सामान्य जनतेसाठी काय, त्यांनी घ्यावं नाही घ्यावं, कसं घ्यावं, डॉक्टर सांगतील का त्यांना घ्यायला? आता सर्वप्रथम सामान्य जनता सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. म्हणजे सामान्य जनता हे पेशंटच्या किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. त्याच्यामुळे की रिस्क आणि बेनिफिट रेशो बघितला तर सामान्य जनतेने न घेतलेलंच बरं किंवा घेऊ नये. अनलेस अंटील तुमच्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं असेल, त्यांना वाटत असेल सौम्य स्वरूपाचं, तरच ते जेव्हा प्रिस्क्राईब करतील तेव्हा. कारण की असं बघितलं गेलेलं आहे की या औषधाच्या सेवनाने साईड इफेक्ट खूप आहे. की फॉर एक्झाम्पल हे औषध घेतल्यानंतर उलटी होणं, मळमळणं, त्याच्यानंतर याच्यामध्ये जे हृदयाचे ज्यांना हृदयाचा आजार आहे, ज्यांना हृदयाच्या रिदमचा आजार आहे, अशांमध्ये QTC प्रोलॉंगेशन होणं किंवा काही काही ठिकाणी तर सडन डेथ पण झालेलं आहे. तर त्याच्यामुळे अशा डॉक्टरांच्या देखरेखीच्या व्यतिरिक्त हे औषध घेणं धोक्याचं आहे. तसंच काही काही रुग्णांमध्ये G6PD हा जो एन्झाईम आहे याची ऍक्टिव्हिटी चेक केल्यानंतर काही काहींमध्ये जर कमी असेल आणि त्यांनी जर हे औषध घेतलं तर उपायाचे जे अपायच होणार. त्याच्यामुळे सामान्य जनतेने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तरी घेऊ नये आणि शक्यतो न घेतलेलं बरं. फक्त ह्या 3 गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत ना, ह्या जरी पाळल्या तरी आपल्याला पुरेपूर या आजारापासून किंवा या विषाणूपासून संरक्षण मिळू शकतं. बरोबर आहे. म्हणजे भारतीय जनतेची अनेक वेळा सवय असते की डायरेक्ट केमिस्टकडे जायचं, औषधाचं नाव सांगायचं आणि ती औषध मिळतं. तर हे पहिलं बंद केलं पाहिजे. आणि दुसरं, जसं सरांनी आता सांगितलं की ह्याचे साईड इफेक्ट्स आवरणं फार भयंकर आहेत. म्हणजे ज्यांना हृदयाचे त्रास आहेत त्यांनी ह्या विषयी स्वतःहून तरीही काहीही घेऊ नये. किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिम्पटम्स म्हणजे पोटाचे अनेक साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळे अतिशय सावधानीने घेतलं पाहिजे आणि डॉक्टरांकडे हट्ट सुद्धा नाही केला पाहिजे की आम्हाला हे औषध हवंय. कारण अनेक वेळेला असा हट्ट सुद्धा धरला जातो, सामान्य अज्ञानातनं असो, भीतीने असू शकतं, पण हा हट्ट सुद्धा धरू नये. डॉक्टर सजग आहेत, डॉक्टर अतिशय व्यवस्थित ज्याला ज्याला पाहिजे त्यालाच हे औषध देणार आहेत निश्चित. कारण आपण एक औषध मिळालंय म्हणून त्याचा भरमसाठ वापर करून त्याचा कदाचित प्रभाव सुद्धा आपण कमी करू शकतो. कारण मलेरियाच्या किंवा अँटीबायोटिक्सच्या बाबतीत आपण हे असं सारखं करत आलेलो आहोत, पूर्वीचा हा इतिहास सुद्धा आहे. जेव्हा आपण म्हणतोय की ह्याचे भयंकर साईड इफेक्ट आहेत, तेव्हा हे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेण्यापूर्वी काही काळजी घेतली पाहिजे का? हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ऍक्च्युली आम्ही शक्यतो हॉस्पिटल सेटिंगमध्येच देतो आणि शक्यतो आतापर्यंत जे आहे ते सगळे डॉक्टर्स, नर्स, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांना ऑलरेडी शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वांना मिळालेले आहे की जेणेकरून त्यांचं या आजारापासून प्रोटेक्शन व्हायला पाहिजे. आणि काळजी म्हणजे एकच की त्यांनी G6PD ही लेवल करायला पाहिजे. जर घ्यायचं जर राहिलं तर वेदर इट इज म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी बघायला पाहिजे. ते जर कमी असेल तर अशा पेशंटला आपण देणं हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर काही काही लोकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची एलर्जी पण असते, तर तेही आपण नीट बघायला पाहिजे. आणि हे औषध अत्यंत कडू असल्याकारणाने उलटी होणं संभावितच आहे आणि त्याच्यामुळे उलटी झाल्यामुळे चक्कर येणं वगैरे असे वेगळे आजार. त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण जर आता जसं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर आपण थोडे डिहायड्रेट असतो, तर डिहायड्रेट स्टेटमध्ये जरी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेतलं तरी हे थोडं बाधक आहे आणि साईड इफेक्ट जास्त होऊ शकतात. आणि सर, आपला आता जो मुख्य विषय आहे की विस्तार कसा थांबवायचा, त्याच्यासाठी होम क्वारंटाईन फार महत्वाचं आहे. पूर्वी आता क्वारंटाईन हा शब्द सुद्धा कोणाला माहिती नव्हता. म्हणजे 40 दिवस म्हणजे मुख्यतः क्वारंटाईन इटालियन शब्द हा 40 दिवस घरी बसण्याचा आहे. तरी आता मला वाटतं जवळजवळ 40 दिवस झालेलेच आहेत क्वारंटाईनचे. पण तरीही तुम्ही आता एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की काही रुग्णांना आपण होम क्वारंटाईन सांगतो. ते ह्या होम क्वारंटाईन मध्ये रुग्ण जो आहे त्याच्याबरोबर इतर नातेवाईक सुद्धा असतात. तर ह्या नातेवाईकांनी काय काळजी घेतली पाहिजे? ऍक्च्युली रुग्ण होम क्वारंटाईन बोलणं हा चुकीचा शब्द प्रयोग आहे. कारण की जेव्हा तुम्ही रुग्ण बोलतात म्हणजे त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आहे. अशी पॉझिटिव्ह असलेला जो पेशंट किंवा रुग्ण आहे तो घरी नसतो, त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो किंवा त्याला टोटली आयसोलेट करतो, म्हणजे फॅमिलीमध्येही ठेवत नाही त्याला. आणि त्यामुळे तो आपण त्याला होम क्वारंटाईन बोलता येणार नाही, तो शब्दप्रयोग चुकीचा ठरेल. होम क्वारंटाईन कोणाला केलं जातं की जे सस्पेक्टेड आहे किंवा ज्यांची हिस्ट्री आहे की बाबा हा व्यक्ती रुग्णाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे पण त्याची टेस्ट म्हणजे त्याला असू शकतो आहे नाही असू शकतो. मग अशाने काय काळजी घ्यायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल आता समजा एखाद्या फॅमिलीमध्ये रुग्ण निघाला, तर फॅमिलीमध्ये रुग्ण निघाल्यानंतर तो रुग्ण त्या फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये होता म्हणजे ती पूर्ण फॅमिली क्वारंटाईन होणार. म्हणजे क्वारंटाईनचा बेसिक प्रिन्सिपल काय आहे की त्याच्या पाठीमागचं फंडा काय की आपण का क्वारंटाईन करतो? तर ऍक्च्युली प्रत्येक आजाराचा एक इन्क्युबेशन पिरियड असतो. म्हणजे आजाराचे विषाणू, जीवाणू जे पण काही शरीरामध्ये शिरतात ते शिरल्यानंतर त्याचे प्रथम लक्षण डेव्हलप होण्यापुरता एक काळ मर्यादा असतो.
त्या काळमर्यादेपर्यंत पेशंटला काही लक्षणं नसतात. त्या काळमर्यादा आल्यानंतर पेशंटला निरनिराळ्या लक्षणं सुरुवात होतात. तर त्या पिरियडपर्यंत आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं असतं. म्हणून आपण हा क्वारंटाईन हा एक फंडा केला की त्या क्वारंटाईन पिरियडमध्ये त्यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट करू नये. शक्यतो वेगळ्या आयसोलेटेड रूममध्ये राहावं. आयसोलेटेड संडास बाथरूम किंवा जे पण काही अशी सोय असेल ती त्याचा हे करावं आणि एकमेकांपासून दूर राहावं. आणि अशा फॅमिलीमध्ये जर वयोवृद्ध माणसं असतील, डायबेटिक्स किंवा हायपरटेन्शन माणसं असतील तर कृपया अशा व्यक्तींनी, सस्पेक्टेड व्यक्तींनी यांच्याशी, तर मी तर बोलतो की यांच्याकडे बघूही नको एवढं डिस्टन्सिंग करायला पाहिजे की त्यांच्यामुळे कोणाला बाधा नको व्हायला पाहिजे. आणि या होम क्वारंटाईन पिरियडमध्ये स्वतःचं मानसिक आरोग्य जपणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याने असं स्वतःला नाही वाटायला पाहिजे की अरे मला काय झालंय, आता मला होईलच का. आणि ऍक्च्युली कसं आहे की भीतीमुळे आता सध्या आपण जे फेस करतोय ते कोरोनापेक्षा जास्त कोरोनाची भीतीच फेस करतोय असं मला तरी वाटतंय. त्याच्यामुळे ही भीती घालवणं खूप महत्वाचं आहे. आणि भीती घालवायचे खूप सारे साधने आहे, आपण त्याचा व्यवस्थित उपयोग करावा पाहिजे, ना की कोरोनाचा स्कोर बघून, असं मला वाटतं. मला वाटतं भीती घालवण्याचं सर्वात चांगलं साधन म्हणजे कोरोना विशेष कार्यक्रम बघणं, कारण त्याच्यातूनच तुम्हाला योग्य डॉक्टर योग्य माहिती सुद्धा देत असतो. अशीच आपण योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन घेत राहणार आहोत. सर, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली की होम क्वारंटाईन जे आहे ते रुग्णाचं नाहीये पण संशयित कॉन्टॅक्ट व्यक्तीचं आहे. हे फार महत्वाची आता तुम्ही माहिती दिली. जसं ह्याच्याबरोबर तुम्ही हे सुद्धा सांगितलं की त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा काही काळजी घेतली पाहिजे. आणि जेव्हा आपण म्हणतो की नातेवाईकांनी काळजी घेतली पाहिजे ते म्हणजे पहिलं म्हणजे स्वच्छता, आपल्या परिसराची स्वच्छता आहे किंवा त्या व्यक्तीचे कपडे आहेत, त्याच्या जेवणाचे भांडी वगैरे आहेत. तर ह्या सर्वांची एकंदर स्वच्छता कशी घेतली पाहिजे त्यांनी? शक्यतो रुग्णाचे म्हणजे सस्पेक्टेड आहे, रुग्ण नाही, सॉरी, रुग्ण बोलणं चुकीचं आहे, सस्पेक्टेड किंवा ज्याला आपण क्वारंटाईन बोलतोय अशाने एक वेगळ्या रूममध्ये राहणं योग्य राहील. त्या रूमला अटॅच संडास बाथरूम असावा जेणेकरून त्याला जास्त बाहेर येणं जाणं टाळलं पाहिजे. आणि कपडे धुवायचा विषय आला तर मला वाटतं की एक वेगळी बकेटमध्ये रात्रभर आपण त्याला वॉशिंग पावडरमध्ये, म्हणजे कुठली पण असेल, निरमा किंवा सर्फ एक्सेल जी काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, अशा गरम पाण्यामध्ये ती वॉशिंग पावडरमध्ये ते कपडे रात्रभर धुवून मग सकाळी आपण इतर कपड्यांबरोबर ते धुवू शकतो. हा पहिला मुद्दा. नंतर जेवणाचं पण आपण व्यवस्थित डिटर्जंट वगैरे यूज करून ते आपण हे करू शकतो. फक्त एवढंच की जी व्यक्ती हे सगळं करते, म्हणजे कपडे धुणं झालं किंवा भांडे घासणं झालं, अशाने पर्टिक्युलर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मास्क वापरणं गरजेचं आहे. जमलं तर आपलं म्हणजे आय शिल्ड वगैरे वापरलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने, कारण की हा अजून रुग्ण झालेला नाहीये, हा संशयित आहे, सस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे असं एकदम घाबरून जाण्यात, एकदम असं हे करण्यात पण काय मिनिंग नाहीये. आणि शक्यतो ह्या अशा सस्पेक्ट आपल्या म्हणजे जास्त कम्युनिकेट नाही करावं. आणि जर तशी वेळ आली कम्युनिकेट किंवा हे करायची तर एक कमीत कमी 2 ते 3 मीटरचं अंतर ठेवावं. आणि जसं मी अगोदर सांगितलं की जर घरामध्ये आपल्या डायबिटीस, हायपरटेन्शनचे पेशंट असेल तर कृपया यांच्याकडे बघूही नका, इथपर्यंत त्यांच्याशी डिस्टन्स ठेवलं, त्यांच्याच भल्यासाठी आहे. सर, आपल्याला एक प्रश्न आहे, आपण तो प्रश्न घेऊया. अहमदनगरवरून प्रश्न विचारतायत राधिका मुळे. नमस्कार. राधिका मुळे, श्रीरामपूर बोलते. नमस्कार मॅडम. नमस्कार, मला बोला आपला प्रश्न. हो, नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की वाफ घेतल्याने फुफ्फुसावर काही परिणाम होतो का? एक प्रश्न हा. आणि दुसरा म्हणजे 50 वर्षाच्या पुढच्या लोकांनी वाफ घेतली तर चालेल का? 50 वर्षाच्या, तुम्हाला प्रश्न कळला ना? कळाला प्रश्न, कळाला. सर, वाफ घेतल्यावर जो प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही स्टीमर सुद्धा आणलेलं आहे, तर ते सुद्धा आम्हाला दाखवा. तर हे स्टीमर आहे. अच्छा. तर वाफ घेतल्यानंतर फुफ्फुसावरती काय परिणाम होतो का? तर ऍक्च्युली वाफेचा जास्तीत जास्त परिणाम हा नाक आणि ओरल कॅव्हिटी, म्हणजे ओरोफॅरिंग्स म्हणतो आपण त्याला, तिथपर्यंत योग्य आहे. कारण की ती वाफ खाली जाऊसपर्यंत तिचं टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचर इक्वलाइज होतं. त्याच्यामुळे फुफ्फुसावरती त्याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट असा नाही, हे सर्वप्रथम क्लिअर करतं. आणि 50 वर्षाच्या पुढच्या वया माणसांनी पण फक्त वाफ घेताना जी मी अगोदर सांगितली त्या पद्धतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वाफेचा जो लोट असतो तो सडनली असा डोळ्यावर वगैरे आल्यानंतर कधी कधी डोळ्याला इजा होऊ शकते, चेहऱ्याला इजा होऊ शकते, नाकालाही इजा होऊ शकते. तर ह्या सर्व गोष्टींपासून आपलं स्वतःचं संरक्षण करणं हे जास्त महत्वाचं आहे.
बरं. त्यामुळे मेन म्हणजे बर्न्सची इजा म्हणजे त्याच्यात सावधानी ठेवून आपण करू शकतो. आणि तुम्ही दुसरा महत्त्वाचा मुद्दा मगाशी पण सांगितलं की काही वस्तू घालण्याची गरज नाहीये, नुसती वाफ घेणं सुद्धा पुरेसं आहे. जसं गुळण्या करण्यासाठी पण गरम पाणी पुरेसं आहे. तुम्ही जेव्हा घरातील स्वच्छतेविषयी सांगत होता तेव्हा त्याच्यामध्ये ही घराची स्वच्छता, कारण तुम्ही म्हणा जसं ड्रॉपलेट्स आहेत शिंकेत न पसरता ते कुठेतरी जाऊन थांबतात, मग त्या सरफेसची पण आपल्याला स्वच्छता ठेवली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे एक स्लाइड सुद्धा आहे, ती आपण पटकन बघून घेऊ. काय सांगाल त्याविषयी तुम्ही? त्याविषयी सांगायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे की फ्लोअर किती वेळा धुवावे, फ्लोअर किती वेळा स्वच्छ करावे, रूफ किती वेळा पुसावी, त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूममध्ये काय काय यूज करावं, हे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. सर्वप्रथम ते फ्लोअर. आता आपण लादी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या स्वच्छ करताना काय काय वापरायला पाहिजे, त्याच्यामध्ये लायझॉल, त्याच्यानंतर 1% सोडियम हायपोक्लोराईड. आता याचं प्रमाण किती घ्यावं, किती पाण्यात किती येतं त्याच्याबद्दलची स्लाइड आता थोड्या वेळात येईल, दाखवतो. तर त्या स्लाइड मध्ये लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे कॉन्टॅक्ट पिरियड. असं बघितलं जातं की आपण काय करतो की शक्यतो एकदा आपण यूज केलं त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती लगेच पाय वगैरे टाकून तो भाग लगेच यूज करायला सुरुवात होतो. असं न करता एकदा आपण मॉपिंग केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्ण फ्लोअर मॉपिंग केलं, तर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं किंवा 5 ते 10 मिनिटं, जसं या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे की सोडियम हायपोक्लोराईड असेल तर एक किती 20 मिनिटं किंवा 5 मिनिटं वगैरे जे काही नमूद केलेलं आहे त्या अनुषंगाने तेवढा वेळ तो कॉन्टॅक्ट पिरियड राहायला पाहिजे. त्या पिरियडमध्ये कुठलाच कॉन्टॅक्ट न करता त्या केमिकलचा, त्या डिटर्जंटचा, जे पण काही आपण यूज करतोय अँटीसेप्टिकचा, त्याचा कॉन्टॅक्ट त्या सरफेसशी पाहिजे आणि नंतर मग यूज करायला पाहिजे. असं दिवसातून 3-4 वेळा तरी फ्लोअर क्लिनिंग करायला पाहिजे. आणि फ्लोअर क्लिनिंग करताना जसं मी पहिले बोललो की ती व्यक्ती तिने मास्क वापरलं पाहिजे, शक्य झाल्यास ग्लोव्ज पण वापरले पाहिजे की जेणेकरून स्वतःचं पर्सनल काळजी घ्यायला पाहिजे. आता राहिली गोष्ट टॉयलेट आणि बाथरूम किंवा संडास या संदर्भात बोललं तर जे अवेलेबल आहे, फॉर एक्झाम्पल काय काय लायझॉल म्हणा किंवा अजून कोणकोणते जे केमिकल्स अवेलेबल आहे, हायपोक्लोराईड, डेटॉल, जे पण काही, तर ते शक्यतो सस्पेक्टनी स्वतः जर ते टाकून 5-10 मिनिटाचा कॉन्टॅक्ट नंतर फ्लश केलं तर इट इज ऑलवेज बेटर. ते आपोआपच क्लीन होणार. आणि नेक्स्ट टाइम जो येणार तरी पण फ्लश करून ते जेवढी. याच्यामध्ये एकच आहे की एकदम असं खूप घाबरून की आता तिथं खूप व्हायरस पडलेत आता कसं जाऊ, अशी कोणती भीती बाळगायला नको त्याच्यामध्ये. आणि शक्यतो कॉन्टॅक्ट पिरियड इम्पॉर्टंट आहे. जो आता जे लायझॉल झालं किंवा हायपोक्लोराईड याचा कॉन्टॅक्ट पिरियड खूपच महत्वाचं आहे. ते एक फार महत्वाची, म्हणजे मला सुद्धा हे माहिती नव्हतं की कमीत कमी 10 मिनिटं तरी ते सरफेसवर राहिलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो लगेच पंखा लावून तो वाळवायचा प्रयत्न करतो, तर तसं काही उद्योग न करता व्यवस्थित तिकडे ते राहिलं पाहिजे, तरच ते निर्जंतुकीकरण होऊ शकतं. अगदी सामान्य लोकांना, म्हणजे ज्यांना कुठेही कोविड झालेला नाही त्यांनी सुद्धा ही घरात वैयक्तिक स्वच्छता केली तरी काहीच हरकत नाहीये. थोडक्यात मला सर मास्कचा वापर आणि डिस्पोजलवर काय सांगाल, अगदी थोडक्यात? मास्क म्हणजे मी ते बोलेल की जे सामान्य जनतेने आपलं 3 लेअर किंवा साधा कपड्याचा मास्क जरी वापरला तरी चालेल. बाहेर फिरायचं असेल तर 3 लेअर किंवा कपडा जसं आपल्याला हवे. पण N95 मास्क शक्यतो साधारण जनतेने न वापरू. हा मास्क फक्त डॉक्टर्स, सिस्टर, जे पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये अशाच लोकांसाठी तो लिमिटेड केलेला आहे. आता मास्कची काळजी कशी घ्यावी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण की कापडी मास्क जर आपण वापरत असाल तर असा मास्क आपण रात्री झोपताना तर मास्क नाही लावणार. मग असा मास्क आपण रात्री वॉशिंग पावडरमध्ये भिजत ठेवून रात्रभर तो कॉन्टॅक्ट पिरियडमध्ये त्या पावडरच्या राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून असे 2 मास्कचे सेट करून आपण ते वापरू शकतो. म्हणजे कापडी मास्क आपण डेली यूज करू शकतो. आता राहिला प्रश्न तो जे सर्जिकल किंवा यूज अँड थ्रो मास्क असतात, तर असे मास्क शक्यतो ओले होसपर्यंत, म्हणजे जास्त ओले झाले तर 1-2 दिवस वापरून ते व्यवस्थित डिस्पोज करणं इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपण काय करतो, मास्क वापरला दिले फेकून, असं नाही करतो. तर त्याच्या बाबतीत पण ते कसं सेग्रिगेट, ते कसं डिस्पोज करणं हेही महत्वाचं आहे. शक्यतो ते व्रॅप करून आपल्या BMCचे जे कचरा येतो त्या ड्राय किंवा याच्यामध्ये ते टाकून, नाहीतर जर कमी हे असेल तर तो घरच्या घरी पण आपण जाळून डिस्पोज करू शकतो. पण दक्षता घ्यावी की जास्त जाळ नको व्हायला, की जेणेकरून कुठला मोठा ऍक्सिडेंट नको व्हायला. योग्य जबाबदारीने वागणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ह्या कोरोनाचा विस्तार कसा थांबेल याच्यासाठी आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? कोरोनाचा विस्तार थांबण्यासाठी एकच आहे की जे आता वेळोवेळी आपल्याला शासन नेहमी सांगतंय की लॉकडाऊन पाळा, हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग हे मेंटेन करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला मास्कचा वापर हा अनिवार्य आहे. आपण जेव्हा बाहेर पडू, अगदी अत्यावश्यक कारण असेल तरच तुम्ही बाहेर पडा. कारण की
या कोरोनाला हरवण्यासाठी आज सगळी यंत्रणा झटत आहे, डॉक्टर्स झटत आहे, त्याच्यानंतर पोलीस झटत आहे, शासनही झटत आहे, तर आणि जीवापाड झटत आहे. ते त्यांची फॅमिली सोडून आज राहत आहेत आणि सगळं करत आहे. तर आपणही एक अगदी तुम्हाला विनवणी आहे की आपणही घरी राहून आम्हाला सहकार्य द्या. निश्चितच प्रत्येकाचं आज राष्ट्रीय कर्तव्यच आपण म्हणूया ना की स्वतःला फक्त घरात ठेवायचं आहे, दुसऱ्याच्या संपर्कात येऊ न देण्याचं. अतिशय सोपं वाटणारं तरीही कठीण कर्म हे आपल्याला आपणच निर्बंध घालून घेऊन करायचंच आहे दर्शको. आणि ह्याच पद्धतीने आपण कोरोनाचा विस्तार थांबवण्यात सुद्धा यश मिळवू शकू अशी मी आशा व्यक्त करते. डॉक्टर गणेश धनकर सर, तुम्ही आज आलात आमच्या कार्यक्रमामध्ये. खूप छोट्या छोट्या गोष्टींची खूप छान तुम्ही आम्हाला माहिती सांगितलीत, आम्हाला मार्गदर्शन केलं. कोरोना नावाचा जो राक्षस आहे त्याची भीती न बाळगता आपण त्याला कसं सामोरं जाऊ शकतो ह्याचा आत्मविश्वास तुम्ही निर्माण केला, त्यासाठी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनःपूर्वक आभार.